हाय हॅलो नमस्कार, मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्हाला इथे असं नवीन वेगळं काहीतरी असं दिसत असेल घर, तर हे आहे माझं घर जे की माझ्या माहेरचं आहे. मी आलेले आहे माझ्या माहेरी. मला येऊन 4 दिवस झालेले आहेत आणि आता माझं ॲक्च्युली ना म्हणजे माझ्या मम्मीची थोडी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे मी आलेले होते तिला भेटण्याकरता आणि थोडंसं तिला मदत करण्याकरता. तर ॲक्च्युली तिला मस्तपैकी म्हणजे नाही का खूप छान असं मी काळजी घेतली. त्यानंतर तिला मी छानपैकी खाऊ पिऊ घातला वेळेवरती. त्यानंतर तिची प्रॉपरली अशी काळजी घेतली आणि आता मी काढलेला आहे दसरा, कारण की तिला होणार नाही साफसफाई करणं. आता मी जेवढ्या काय आमच्या रूम्स आहेत 3, तर ते मी साफसफाई करायला काढलेल्या आहेत. हॉल झालेला आहे, किचन झालेलं आहे, फक्त आता बेडरूम बाकी आहे, तिथलं तर साफसफाई बाकी आहे. आणि आता हे बघा आमची आई इथं आलेली आहे आणि ती आता करते काहीतरी आप्पे बनवतेस ना. आता आप्पे बनवते. बघू आता तिच्या थोडंसं आज तराण आलेलं आहे, शक्ती आली आज तिच्यामध्ये, कारण की 2 दिवस तिला मी छानपैकी प्रॉपरली असं दिलं सगळं, त्याच्यामुळे तिच्यात ताकद आली आज. तर आता ही जी आहे आमची बाग आहे पेरूची आणि खूप छान असे पेरू लागलेले आहेत झाडाला. आणि बघू आता आमचा ॲक्च्युली प्लॅन आहे, एक नवीन मूव्ही आलेला आहे नवरा माझा नवसाचा 2, तर आम्ही तो बघायला जाणार आहे. बघू आता मम्मीला विचारते, भावाला विचारते, आमच्या तिघांचा जाण्याचा प्लॅन आहे. पप्पा तर म्हणतात की नको, कारण की घरी कोणी तर थांबावं लागेल त्याच्यासाठी. तर आता आम्ही जाणार आहे मूव्ही बघण्यासाठी. कसं आहे काय आहे तुम्हाला मी रिव्ह्यू देईनच, कसं आहे मूव्ही ते. मी बघितले रिव्ह्यू, छान आहे म्हणे मूव्ही फारच. तर तुम्हाला पण मी सांगेल बघून आल्याच्या नंतर. त्याच्यामध्ये खूप छान सचिन सरांनी, सुप्रिया मॅमनी खूप छान त्याच्यामध्ये रोल केलेला आहे. खूप छान मूव्ही आहे असं मी ऐकलेलं आहे. आणि आपले स्वप्नील जोशी तर तुम्हाला माहीतच आहेत, खूप छान ॲक्टर्स आहेत ते. तर चला, आई बनवत आहे आप्पे. आणि तुम्हाला अजून एक दाखवते. आता ही आहे पेरूची बाग, बरोबर आहे. ह्याला खूप छान पेरू लागलेत. पाठीमागे आहे सीताफळ, तिकडे पण छानपैकी आमच्या सीताफळ लागलेले असतात. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही आहे पेरूची बाग. आत्ताशी कुठे पेरू यायला सुरुवात झाली आहे, छोटे छोटे पेरू येत आहेत. आणि हे आहे लिंबाचं झाड, याला पण छानपैकी बहर आलेला आहे. अजून लिंब आलेले नाही आहेत. हे बघा फुल आलेले आहे, म्हणजे आता लिंब येतील आता. आणि हे आहे सीताफळ, भरपूर सीताफळ लागलेत. इथे कडुलिंबाची मोठं झाड आहे. तर असं हिरवंगार असं आमचं गार्डन आहे. तरी मी बरीचशी साफसफाई केली. साफसफाई केलेल्याची हे कचरा इथे टाकलेला आहे. तर तुम्हाला आता अजून एक दाखवायचं आहे, ते म्हणजे जास्वंद. तर हे आहे जास्वंदाचं झाड. याच्यामध्ये ना 2 प्रकार आहेत. ते म्हणजे हे जास्वंदाचं फूल, हे एक आहे, आणि दुसरं आहे हे वेगळ्या प्रकारचं जास्वंद आहे. हे थोडंसं भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं मधून मधून असे काटेरी टाईप आहे, म्हणजे असं वेगळी डिझाईन आहे त्याची. आणि हा आहे मस्त असा माझा फेवरेट गुलाबी गुलाब. अजून इथे अजून एक फुलांचं झाड आहे, ते म्हणजे गोकर्ण. किती सुंदर गोकर्ण आले बघा. सोमवारच्या दिवशी व्हायला खूप छान वाटतं. इकडे पण सदाफुली आहे. इथे आमची तुळस आहे. इथे पण गुलाब आहे, पण या गुलाबाच्या झाडाला अजून काही गुलाब नाही आहेत, सदाफुली आहे. आणि हे आहे गवती चहाचं झाड. सकाळ संध्याकाळ चहा करण्याच्या वेळेस गवती चहा आम्ही त्यामध्ये टाकत असतो. आरोग्याला खूप ते चांगलं आहे. तर अशी आहे आमची बाग. ही आमच्या घराच्या समोरच आहे. तर एकूण आमच्या 2, 3 ते 6 एकूण आमच्या 6 रूम्स आहेत पाठीमागे आणि इकडे पण. तर तर तुम्हाला हे सांगायचं होतं की आता आमचा प्लॅन ठरला आहे की मूव्हीला जाण्याचा. तर मम्मी मस्तपैकी आप्पे बनवते, आप्पे खाणार आणि त्यानंतर बघू कसं होतं काय. आप्पे खाल्ल्याच्या नंतर मग आम्ही मूव्हीला जाणार आहे. आणि मी आता आलेले आहे किचनमध्ये आणि फायनली झालेले आहेत आप्पे, जे की मम्मीनी बनवलेले आहेत, पेशंटनी बनवलेले आहेत. तर चला आता 3 दिवस झाले मला येऊन. इतक्या दिवसापासून मी स्वतःच बनवत होते, मी स्वतःच खात होते, पण आज पहिल्यांदा मम्मीनी बनवलेलं आहे. तर बघूयात कसं लागतंय ते. काय काय याच्यामध्ये तू ॲड केलेस? ज्वारी, उडदाची डाळ. तर अतिशय पौष्टिक असं आहे हे आप्पे. ज्वारीचं पीठ आहे नाही का, ज्वारी म्हणजे ज्वारी भिजवलेली होती
आणि ते मिक्सरमधून बारीक केलं. त्यानंतर त्यामध्ये उडदाची डाळ होती ती भिजवलेली होती ती बारीक केली. म्हणजे अतिशय पौष्टिक असं आहे आणि इतकं मऊसर झालं ना, खूप स्पंजी झालं आहे. तर बघू मी खाऊन तुम्हाला सांगते कसं झालेलं आहे टेस्ट. हे बनवलेस का तू? चटणी. तर चटणी तिला म्हणाले की नाही का, तर हे आपले मसालेदार आहेत, खायला मजा येईल असं फक्त सुद्धा. त्याच्यामध्ये बीट पण टाकलंय वाटतं, बीट पण टाकलंय. तर हे आहेत आप्पे आणि ही आहे चटणी. तर चला आता मी मस्तपैकी लावून चटणी खाते आणि तुम्हाला सांगते कसं आहे काय. तर चटणीमध्ये बघते आता मी चटणी कशी झाली ती. खूप छान, खूप टेस्टी, जबरदस्त. बिलकुल पण तिखट नाही, अतिशय गोड आणि टेस्टी, तोंडाला चव आली अक्षरशः. चला मी आप्पे खाते, चटणी खाते आणि बोलते तुमच्याशी काहीच वेळानंतर. आपण तिथंच बसून तर बघू थोडं घरात बसून. आमच्याकडे बघू द्या म्हणून आजवडे. आय मीन आता आलेला 100 रुपये देतो ठीक आहे. 50 रुपये पुन्हा इथं डबल आमचं दाखवा ना. नाही. सो आता आम्ही इथे आलेलो आहे मूव्ही बघण्याकरता थिएटरमध्ये. तर आमचा मूव्ही पाहून झालेला आहे नवरा माझा नवसाचा. आणि आता इथे आम्ही चिल होण्याकरता थोडंसं इथे बाहेर बसलेलो होतो. म्हटलं की चला मस्तपैकी छानपैकी आपण कॉफी घेऊयात. सो आम्ही कॉफी घेतली आणि मग थोडेसे चिप्स वगैरे पण घेतले होते. आतमध्ये मूव्ही पाहताना सुद्धा घेतले होते आणि इथे परत थोडंसं खाण्याची इच्छा झाली. तर इथे मम्मी म्हणत होती की माझा फोटो काढ आणि ती हात करत होती आणि मग तिचे मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि असंच आम्ही डिस्कशन करत बसलेलो होतो. तर त्यानंतर मग आमचा असा विचार होता की थोडंसं मी फोटो सेक्शन वगैरे करू आणि त्यानंतर परत मग बाहेर हॉटेलला काहीतरी खायला जाऊयात. फ्रेंड्स आता आमचा मूव्ही बघून झालेला आहे आणि आता आम्ही निघत आहोत. खूप मस्त होता मूव्ही, खूप छान होता. सो तुम्ही सुद्धा या बघायला नक्कीच. आणि आता आम्ही निघत आहोत. 100% आता बरं वाटत आहे आणि एकदम ऑल द बेस्ट. किती छान आहे बघा. मी पहिल्यांदाच या थिएटरला आली आहे. खूप मस्तपैकी आम्ही कॉफी वगैरे पिली. त्यानंतर खूप काय खाल्लं आणि आता आम्ही निघतोय. सो मूवी टाईम संपलेला आहे. सो बघू आता नेक्स्ट टाईम कधी येतोय आम्ही. निघते आता मी. तर आमचा मूवी आता झालेला आहे बघून. आता आम्ही मूवी बघितलेला आहे. ही आमची आई आहे आणि आम्ही सर्वजण तिघांनी मूवी एन्जॉय केलेला आहे. हे पेशंट आहे. ही पेशंट नव्हती पण आता ही एक नॉर्मल स्त्री झालेली आहे. आता हिला स्त्री 2 दाखवायचं आहे. तर आम्ही हे जे आहे ना ट्रेंड्स म्हणून आहे ती स्क्वेअर, इथं आम्ही आलेलो होतो आणि त्या आतमध्ये मल्टिप्लेक्स होता. तिथे आम्ही मस्त मूवी बघितली. मस्त मजा आली आम्हाला. सो आम्ही आता आलेलो आहे पावभाजी खाण्यासाठी. आमचा मूवी झालेला आहे पाहून आणि आता आम्ही एका ठिकाणी स्टॉप घेतला आणि मी मस्तपैकी पावभाजी खाण्यासाठी आलो. गरम गरम ऑर्डर केली आहे. तिघंजण आम्ही मस्त एन्जॉय करते. पप्पा घरी आहेत. आणि ही कसली पावभाजी आपली? लोणी पावभाजी. लोणीयुक्त पावभाजी आहे. तर जोगेश्वरी मिसळ म्हणून फेमस आहे ना. नाही, जोगेश्वरी त्या शेजारी भोलेनाथ आईस्क्रीम. भोलेनाथ आईस्क्रीम आणि स्नॅक्स सेंटर. प्रमोशन चाललंय आमचं. फुकटचं प्रमोशन करतोय आम्ही हॉटेलचं. फुकटचं आहे पण नंबर 1 प्रमोशन. क्वालिटी आहे. क्वालिटी. तर चला मस्त आम्ही मस्त क्वांटिटी भरपूर आहे. आईस्क्रीम खाल्लं आपण. पोट भरत आहे आमचं. आपण आईस्क्रीम खाल्लं उन्हाळ्यात. काय झालं? हे मला दाखव की. हे तर आता सुरुवात केली. बोलणं चालू आहे इकडे. तर आता आमचा नेक्स्ट मेनू आलेला आहे आईस्क्रीमचा आणि आता मी मस्त पैकी आईस्क्रीम खाते. हो ना? येस. तर चला आता आमचा मस्त पैकी आता आईस्क्रीमचा मी मेनू खातो. ड्रायफ्रूट मेनू. येस, ड्रायफ्रूट मेनू. सो फ्रेंड्स आता आम्ही जस्ट काही वेळापूर्वीच आलो आणि प्रचंड दमलेलो आहे, खूप दमलेलो आहे. सो मला तुम्हाला रिव्ह्यू सांगायचा होता मूव्हीबद्दल. तर मूव्ही अत्यंत छान आहे, खूप सुंदर मूव्ही आहे. तुम्ही नक्की बघा. जसा नवरा माझा नवसाचा पार्ट 1 आहे तसंच नवरा माझा नवसाचा पार्ट 2 आहे. फक्त डिफरन्स इतकाच आहे की पहिल्या मूव्हीमध्ये त्यांनी
जे काही शूटिंग होती ती त्यांनी बसमध्ये केलेली होती आणि सेकंड पार्टमध्ये त्यांनी शूटिंग जी केलेली आहे तर ती आहे रेल्वेमध्ये. सो बाकी कॅरेक्टर्स वगैरे सगळे सेमच आहेत. 2-3 कॅरेक्टर्स चेंज झालेले आहेत, बाकी सीन सेम आहे. त्यानंतर ते जे काही लोकेशन आहे गणपतीपुळेचं तेच आहे. सो खूप मजा आली बघताना मूवी. गाणी पण अप्रतिम आहेत, खूप छान मूवी आहे. सो तुम्हीसुद्धा नक्की बघायला जावा तो मूवी नवरा माझा नवसाचा 2. सो त्यानंतर मूवी झाल्याच्या नंतर आम्ही परत मग हॉटेलमध्ये गेलो होतो. तुम्ही बघितलंच आत्ता काही वेळापूर्वी आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो. मग पावभाजी वगैरे खाल्ली, आईस्क्रीम खाल्लं, मस्त एन्जॉय केला, खूप छान फोटोशूट केला आणि बराच वेळ बसलो तिथे मस्तपैकी. आणि आता आलेलो आहे घरी. प्रचंड कंटाळलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मला उद्या जायचं आहे पुण्याला. सो त्यामुळे आता मला लवकर झोपायचं आहे, बॅग भरायची आहे, पॅकिंग करायची आहे आणि आता उद्याची मला तयारी करायची आहे, मेन म्हणजे जाण्याची. तर चला आता मी या ब्लॉगला इथेच एंड करते. आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल, तुम्हीसुद्धा एन्जॉय केला. भेटूयात आपण लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची